हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोतांना वंदन करतो। आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। 9वा अध्याय आहे आणि 9व्या अध्यायावर असणाऱ्या 3 नंबरच्या श्लोकाचा विचार आपण चालू केलेला आहे। भगवंत सांगतात, माऊली सांगतात, आपल्या अंतःकरणामध्येच तो परमात्मा वास करत असताना सुद्धा भ्रांत जीवाला त्याचा पत्ता लागत नाही आणि त्यामुळे भ्रांतीने तो सगळीकडे फिरत राहतो। विश्रांती कुठं आहे त्याला कळत नाही। धावताना विश्रांतीसाठी धावतो, सुखासाठी धावतो, ही त्याची भ्रांतीच आहे। मी सुखासाठी करतोय हे तो भ्रमातच बोलत असतो। कारण खऱ्या सुखासाठी जर करत असता तर तो भ्रम नसता। त्याला सर्व सुख माऊली म्हणतात। त्या सर्व सुखाच्या विचारासाठी तो धावत नाही, कारण त्या सुखासाठी धावावंच लागत नाही, हा मुद्दा त्यातला आहे। जर तो धावतो आणि सुखासाठी धावतो जर असं म्हणत असेल तर तो भ्रांतच आहे। मी जी धडपड सगळी करतो ती सुखासाठी करतो असं जर म्हणत असेल तर ती भ्रांत आहे। कारण सुखासाठी म्हणजे सर्व सुखासाठी धडपड आणि खटाटोप करावं लागत नाही, ते माझं स्वरूपच आहे असं माऊली सांगतात। हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू, किम भ्रांताशी कामू विषयावरी। सगळ्या विषयाचाच प्रभाव आपल्यावरती असतो आणि त्यामुळं आपल्याला खरं काय आणि खोटं काय कळत नाही आणि खोट्याला खरं समजतो, ही मोठी आणि चूक बसते। खरं खोटं कळत नाही ही सुरुवात आहे, ठीक आहे, खरं आणि खोटं कळलंच नाही, पण खोट्याला खरं समजणं ही मोठी चूक जीव आपल्या आयुष्यामध्ये करत असतो। आणि तसंच होतं, माणसं सुद्धा आपल्याला खरी माणसं ओळखत नाहीत आणि खोटी खरी वाटायला लागतात। खऱ्या फुलांपेक्षा खोटी फुलं जी बाजारात मिळतात ना, त्यांचा प्रभाव आपल्यावरती किती असतोय बघा। कुठली सुरेख दिसतात सांगा। जर दोन्हींचे फोटो घ्यायचे म्हटले तर निश्चितपणाने जी खोटी फुलं आहेत तीच फोटोमध्ये चांगली दिसतात। म्हणूनच हा जीव भ्रांत होतो, भ्रमामध्ये फिरत असतो। जगातलं हे खोटेपण जे आहे ते खोटेपण उघड होऊ नये म्हणून मायेनं चोख व्यवस्था केलेली आहे। जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ बाप रखुमा देवी बराशी। माऊलींचा ज्ञानदेवांच्या गाथेमधला अभंग आहे। ज्ञानदेवांची गाथा एक 700-800 अभंगांची आहे। कुठ अभंग आहेत, ज्यांना जिज्ञासा आहे त्याने अभ्यासाला हरकत नाही। त्यातले काही रेकॉर्डिंग अभंग सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात। रुनु झुनु रे भ्रमरा वगैरे सारखे अभंग आहेत। त्यामध्ये म्हणतात या भ्रांतीमुळं खोट्याला खरं समजणं हे दुःखाला मूळ कारण आहे। पहिल्यांदा खरं आणि खोटं नाही कळलं तर सांगणारे खूप आहे, मला खरं खोटं ओळखत नाही, खरं खोटं ओळखत नाही। होय काय, मग शास्त्र तयार आहे, सद्गुरू संत तयार आहे तुला खरं आणि खोटं सांगण्यासाठी। पण जो खोट्यालाच खरं मानतो त्याला पटवायचं कोणी, हा मुद्दा मोठा आहे। म्हणून माऊली म्हणतात त्याला मुख्य कारण कोणतं असेल, अश्रद्धानान पुरुषा धर्मशास्त्र परंतप प्राप्यमा निवर्तनते मृत्यू संसार वर्तने। का फिरतो मृत्यूच्या चक्रामध्ये, जन्म मृत्यूच्या, त्याला कारण हे अधर्ममे असणारे विशेष विषयाचं सुख जे आहे, अधर्म्यम
धर्म्यम नाही, ते धर्म्यम म्हणजे ज्ञान आहे. अधर्म्यम जे आहे ते विषयाचं सुख आहे आणि त्या विषयाच्या सुखासाठी तो धडपडत असतो. त्यामुळे खरं आणि खोटं त्याला कळत नाही. एक उदाहरणच आपण घेतलं ना, की आता बाजारात मिळणारी जी फुलं आहे ती खऱ्या फुलापेक्षा सुंदर दिसतात, खऱ्या फुलापेक्षा आकर्षित असतात, त्याचं डेकोरेशन खऱ्या फुलापेक्षा चांगलं होतं. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण जो फुल काय म्हणतात, डॉक्टर काकांचा परमपूज्य आपल्या सद्गुरूंचा एक दृष्टांत आहे, किंवा ती सांगायची नेहमी पूर्वी. काय आपण कागदाची फुलं किती जरी आणली तर त्याच्यातला खुशबू आपण आणू शकत नाही. कागदाची फुलं जी कागदी मिळतात ना आर्टिफिशियल, ती कितीही आपण खरेदी केली तरी त्यामध्ये असणारा जो खुशबू जी आहे त्याला गंध म्हणतात, तो गंध आणता येत नाही. गंध हे परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून खऱ्या फुलात जो गंध असतो तो गंध परमात्म्याचा असतो. पाण्यातला जो रस असतो तो रस परमात्म्याचा असतो. सगळ्या ठिकाणी हे बरं काय. त्यामुळे त्याला कानाचा कान, मनाचं मन असे जे शब्दप्रयोग वापरलेत ना श्रुतीनं, ते त्यासाठी वापरलेले आहे. आपण जरा शांतपणे याच्यावर विचार केला पाहिजे. नाही, खरंच मोक्ष प्राप्त करायचा असेल तर, खरंच सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण यावर निश्चित विचार करू. त्यामुळे जास्त ओव्या चिंतनासाठी आपल्याला लागणार नाहीत. अगदी कमी ओवीत सुद्धा आपलं हे भागून जाईल. आणि त्यातली कमीत कमी ज्या ओव्या ज्या आहेत, शेवट अर्क काढलेल्यातल्या ओवीपैकी ही ओवी आहे. फार सुंदर उभे आहे आणि विचार करायला लावणारे आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, किम भ्रांताशी कामू विषयावरी. आणखीन एक दृष्टांत देतात. दृष्टांताची रेलचेल आहे 9व्या अध्यायामध्ये. त्यामुळे त्यातला एक, बहु मृगजळ देखुनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळीता गळाळा, तोडीला परिस बांधिला गळा, शुक्तिका लाभे. शुक्ती या शब्दाचा अर्थ आहे शिंपली. परीस नावाचा एक दगड आहे. आपण जसं विचार करते ना, जसा कल्पवृक्ष आहे, चिंतामणी आहे, तसा परीस आहे. कामधेनू आहे तसा परीस आहे. शास्त्रानं संतांनी त्याला मान्यता दिलेली आहे. हे पूर्वी त्यांचं अस्तित्व असणारच आहे. आज आपल्याकडं हावरट माणसांना हा परीस देऊन चालत नाही. दुसऱ्याचं वाईट चिंतणाऱ्या जीवाला चिंतामणी देऊन चालणार नाही. म्हणून चिंतामणी, कल्पवृक्ष किंवा परीस, किंवा आता इथं वर्णन केलेला जो काय म्हणतात तो परीस, हे जे आहे हे आता दिसत नाही. याचं कारण आहे ते सांभाळणाऱ्या माणसं पाहिजेत ना. परीस सांभाळणारा माणूस पाहिजे. आणि तो कसा पाहिजे, असायला पाहिजे, निर्द्वंद्व असला पाहिजे. दुसरी गोष्ट, निर्लोभी असला पाहिजे. असं आहे काय? म्हणूनच आपल्याकडे परीस सापडत नाही. बरेच जण म्हणतात ते कल्पनेतलं नाही, आमची कल्पना आहे ते नव्हते अशी माझी कल्पना आहे. खरी गोष्ट मात्र असल्याशिवाय शास्त्र बोलणार नाही. तरी तो वर्णन केलंय. बहु मृगजळ, भरपूर. मृगजळाचा पूर काय कमी असतोय काय? बहु मृगजळ देखुनी डोळा. पुष्कळ असलेला मृगजळाचा डोळ्यानं हा पूर पाहिला किंवा मृगजळ खूप पाहिलं. थुंकीजे, थुंकून टाकतो. अमृताचा गिळीता गाळा. दैवयोगानं त्याला अमृताचं एक 2-3 थेंब मिळाले. ते आहे तोंडात. तो आता गिळणार आहे, परंतु एवढंसं कमी मृगजळ आहे, अमृत आहे. पण समोर दिसणारा मृगजळ आहे ना, ते मोठं वाटतं. आता हे मृगजळ एवढं असताना एवढेसे 2 थेंब कशाला घ्यायचे? म्हणून तो अमृताचे 2-3 थेंब गिळता बाहेर थुंकून देतो. कशाकडे पाहून? मृगजळाकडे पाहून. काय करतो तर तोंडात असलेले कमी आहेत मात्र ते. इकडे बहुशब्द वापरला, पण इथं म्हटलेलं आहे गिळता गळाला, म्हणजे एखादा घोट, फक्त एखादा घोट आहे. मग एखादा घोट कशाला पाहिजे? मग काय पाहिजे? मृगजळ समोर आहे ना, ते घेऊया. हे कशाला घ्यायचं? कारण दोन्ही द्रवपदार्थच वाटतात ना. आता त्यातलं खरं कुठलं खोटं कुठलं हा नंतरचा चिंतनाचा आणि विवेकाचा भाग आहे. पण गिळता बरं काय, दैवयोगानं प्राप्त झालेलं अमृत गिळता थुंकून टाकतो. कुणाकडे बघून? तर मृगजळाचा पूर डोळ्यानं पाहून. बहु मृगजळ देखोनी डोळा.
थुंकीजे अमृताचा गिळता गळाला, म्हणजे गिळता गिळताच टाकून देतो, गिळायचा आहे तोपर्यंतच. आता गिळणार होता, आणि गळाला म्हणजे घोट. गिळता गळाला तोडीला परीस बांधिला गळा. आपल्यात काय होतं, शिंपीची जे शुक्तिका लावे, शिंपीच्या नावाने गळ्यात पूर्वीपासून बांधून ठेवलेला परीस आहे. तो म्हणतो हे परीस काय चमकत नाही, दगड आहे हा, कशाला दगड बांधून घेऊ गळ्यामध्ये. त्याच्यापेक्षा चमकणारी शिंपी फार सुंदर दिसते, म्हणून तो गळ्यात असलेला परीस तोडून टाकतो. कशाच्या लोभानं? शिंपीच्या लोभानं. किती सुंदर दृष्टांत आहे बघा. मगापासून आपण त्याचाच विचार करायला लागलेला आहे. जे चमकत असतं ना, जे चकाकत असतं ना, जे भुरळ पाडत असतं, ते मला आकर्षित करतं. जे चमकणारं आहे तेच मला ओढत असतं आपल्याकडे. आणि ओढणारी मायेचा जो प्रभाव आहे तो सगळ्या जगावरती, सृष्टीवरती दिसतो. म्हणून जोपर्यंत मायेचा वरती थर आहे तोपर्यंत ही सृष्टी आपल्याला आकर्षित करते. हे विषय आपल्यावर प्रभाव टाकतात, आणि त्यामुळे प्रभाव टाकताना तेच खरे आहे असं वाटायला लागतं. आणि मूळचं माझं सुख जे आहे ते सुख आहे. मूळचा माझ्या गळ्यात परीस आहे बांधलेला, पण दगडासारखा दिसतो, चमकत नाही ना. अरे चमकत नाही, पण तुझ्या हिताचा आहे ना, तुला सुख देणारा आहे ना, तुझा उदरनिर्वाह करणारा परीस आहे ना. त्यातनं तू धनधान्य सोनं मिळवू शकतोस ना. नाही. शिंपीचा उपयोग काय आहे तुला? नुसती चमकते, हीच शिंपी असते. शिंपीचं एकच काम आहे, शिंपल्याचं चमकणे, चकाकणे, एवढंच काम असतं. बाकी काही नाही. आकृष्ट करणं. उपयोग आहे तो परिसाचा आहे, उपयोग आहे तो अमृताचा आहे, काय मृगजळाचा आहे. त्यामुळे मृगजळापेक्षा वरचा दृष्टांत दिलाय बरं काय. मृगजळ दिसतं नसतंच, शिंपली असते तरी शिंपली असते, मृगजळ नसतं तरी भासतं. आणि नसलेल्या गोष्टीसाठी, कल्पनेतल्या गोष्टीसाठी हा खरं असणारा अमृताची थेंब 4-5 तोंडामध्ये आहेत. दैवयोगानं, संतांच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं याला प्राप्त झालेले आहेत. पण तो थुंकून टाकतो. नाम एवढं सुंदर आहे. जय जय राम कृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम असा म्हणत बसला आहे. तोपर्यंत एखाद्या गाण्याची धून सिनेमातल्या ऐकू यावी आणि लगेच श्रीराम जय राम जय जय राम म्हणून सोडून देऊन गाण्याची धूनच म्हणत बसतो. तसा आहे. अमृताचा तोंडात थेंब आहे, पण मृगजळ पाहतो आणि मृगजळाच्या कारणास्तव तोंडात असलेले श्रीराम जय राम जय जय राम बंद करतो, अमृत फेकून देतो. थुंकीजे अमृताचा गिळता गळाला. आणि दगड आहे म्हणतो परिसाला, आणि दगडासारखंच आहे. सत्य नेहमी कठोर असतं, चमकत नाही, आकर्षित करत नाही, म्हणूनच ते सत्य असतं. बऱ्याच वेळा सत्य असतं. काही प्रभावशील माणसं जी असतात ना, आपल्या कपड्यांच्या द्वारे, आभूषणांच्या द्वारे, पदांच्या द्वारे लोकांच्यावर भुरळ टाकत असतात. वास्तविक पाहायला गेलं तर त्यांच्याकडे ते काय नसतंच. आतून जर माणूस बघितला तर तो गुंड प्रवृत्तीचा असण्याची शक्यता आहे. पण वरती जे चमकलेलं सगळं असतं ना, त्यामुळं वाटतं किती मोठा माणूस असेल हा, किती मोठा माणूस आहे. एखाद्या सामान्य जीवनमुक्ताला ओळखता येत नाही, त्याचं कारण परिसासारखे आहेत, ते दगडासारखे दिसतात ना, चमकत नाहीत. आणि म्हणून पण दुसरा एखादा कोणतरी आहे की जो पैसा खूप कमवणारा धनवान आहे, श्रीमंत आहे, किंवा एखाद्या मोठ्या पदावरती आहे, मंत्री आहे, आणखीन कोणतरी आहे, तर त्याचा प्रभाव माझ्यावरती जास्त दिसतो. आणि इकडे बाजूला असलेला एखादा फटीक असणारा जो साधू आहे, फकीर आहे, त्या साधूच्या वेशाकडे पाहून माझं मन तिकडे आकृष्ट होत नाही. अरे पण तो ज्ञानाचे केंद्रबिंदू आहे, तुला सर्व सुख प्राप्त करून देण्याची हिंमत, सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. हे तुला फक्त बघण्यासारखे आहे, तू बघूच शकतोस, फक्त बघून त्याचा तुला उपयोग काय आहे काय. तसं हा गळ्यात बांधलेला परीस तू टाकून देतोस. कशासाठी? बरं टाक, पण कशाच्या लोभानं? शिंपीच्या. किती विचित्र माणूस वागतो आपल्या आयुष्यामध्ये. व्यवहारामध्ये सुद्धा उदाहरण नाही. पुष्कळ ठिकाणी हे उदाहरण लागू करता येतं की ज्या वेळी आपल्यावर प्रभाव टाकणारी बिनउपयोगाची माणसं आहेत, बिनउपयोगाच्या घटना आहेत,
बिनउपयोगाचं आणखीन एखादा सीन आहे किंवा एखादा दृश्य आहे तर ते उपयोगाचंच नाही ना. मला काय उपयोगाचं आहे त्याचं? कारण ते दृश्य आहे ते जाणारच आहे. शिंपी असली तरी खऱ्या परिसाची त्याला काय सर येणार आहे? मृगजळ आहे तेही खरं नाही तर त्या मृगजळाची आणि अमृताची तुलना तरी होते काय सांगा बघू? तुलना सुद्धा होत नाही. एक वेळा म्हणूया आपण एका बाजूला दूध आहे अमृत आहे जरा जरा तरी घासून काहीतरी त्यांच्याकडं तुलना करता येण्यासारखं आहे. मृगजळ म्हणे जे अस्तित्वातच नाही त्याच्याशी तुलना करून माऊली सांगतात हे सगळं विषयातलं जेवढं जेवढं सुख आहे ते सुख मृगजळासारखं आहे. तू मृगजळाकडं पाहून अमृत थुंकू नकोस. हृदयाच्या रामाकडे पहा म्हणजे तुला विषय मग तू काय करशील? विषय घेतोस आणि अमृत थुंकतोस. विषयाच्या लोभानं तू भगवंताकडं लक्ष देत नाहीस, त्याचं नाम घेत नाहीस. अरे विषय त्याच्याकडून आलेले आहेत सगळे. हे आपलं काही इथं काही नाही. भगवंतानं सगळी दिलेली निर्माण केलेली सृष्टी आहे. पण ही सृष्टी त्यानंच निर्माण केलेली सृष्टी मलाच भ्रमित करते कारण त्याचीच इच्छा आहे सामान्यांना मी दिसू नये म्हणून. सामान्यांना ह्या परमात्म्याचा अनुभव येऊ नये म्हणूनच प्रकृती माया अविद्येची रचना आहे भगवंताचीच आहे. माया भगवंताचीच आहे. मम माया असा शब्दप्रयोगच वापरलाय 7व्या अध्यायामध्ये. परंतु जे भगवंताला शरण जातात त्यांना मात्र माया दृष्टीस सुद्धा पडत नाही. खरं आहे ते लक्षात यायला लागतं. खरा आहे तो परमात्मा, खोटी आहे ती माया. खरं अमृत आहे, मृगजळ खोटं आहे. खरं आहे तो परीस, खोटे आहे ती शिंपली. याचा निवाडा कधीतरी विवेकानं करता आला पाहिजे. शास्त्राचा आधार घ्यावा, संत श्रीगुरूंच्या वचनांचा आधार घ्यावा आणि या सगळ्यातून खरं आणि खोटं शोधून काढावं. किमान खरं आणि खोटं कळू दे तरी खोट्याचं ग्रहण करायला चालूच आहे. खोटं ग्रहण करायला चालूच आहे पण खोटं तरी ग्रहण करतोय असं तरी म्हण. त्याला खरं म्हणतोस आणि त्याच्याबद्दल अभिमानी बाळगतोस भ्रांतीमुळं. किती विचित्र असा माणसाचा हा प्रवास सुरू आहे हे आपल्या लक्षात यायला लागेल. म्हणून बहुमृगजळ देखुनी डोळा थुंकी जे अमृताचा गिळता गाळा. म्हणजे पुष्कळ लोक मृगजळ पाहून घशात उतरणारा अमृताचा घोट न घेता थुंकून टाकतात. किंवा दुसरा दृष्टांत शिंपलीसाठी म्हणजे चकाकणाऱ्या शिंपल्यासाठी मिळाली म्हणून गळ्यात असणारा परीस दगड आहे म्हणून टाकून देतात. अमृताचा गळा हा शब्द वापरलाय. अमृत काय आहे? अमर करणार आहे. अमृतत्व हे कल्पते शब्दच वापरलाय. परमात्म्यालाच अमृत म्हटलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी श्रुती सुद्धा त्याचं वर्णन तसंच करते. म्हणून अमृत अमर करणार आहे. म्हणायची कल्पनिक आहे स्वर्गातलं पेय आहे पण अमर करतं. मेलेला जिवंत करतं म्हणजे माझ्यातली असणारी भ्रांती काढून टाकतं. मेलेलं म्हणजे काय? जे माझ्यात आहे पण मला दिसत नाही असं मेलेलं जिवंत करणार आहे. तशीच गोष्ट अमृताचे थेंब आहेत म्हटलेलं आहे. म्हणजे ते असं नाही कारण जे किंमतवान असतं त्याचं प्रमाण कमी असतं, क्वांटिटी कमी असते. जे महाग असतं ना त्याची क्वांटिटी कमी असते. विचार करायला कांद्या बटाट्यासारखी केशर आपल्याला बाजारात मिळत नाहीत. लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. भाजीपाला किंवा कांद्या बटाट्यासारखे ड्रायफ्रूटच्या किमती तशा नाहीत. त्यांच्या किमतीमध्ये तफावत आहे. त्याचं कारण आहे जे मौल्यवान आहे ते कमी असतं. तुपाची किंमत किती दुधापेक्षा आहे सांगा? कारण ते मौल्यवान आहे. तसं इथं म्हणलेलं आहे अमृत दुर्लभ आहे, मौल्यवान आहे. माऊलींची तुम्ही दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे. अनिका सारेका बहुसू जैसा न जोडे परिसू. सजासजी परीस सापडत नाही, दुसरे दगड सापडू शकतात का? अमृताचा लेशू दैव गुणे. अमृत प्राप्त होणं म्हणजे दैवच आहे. खरं अमृत राहो, संतांची संगत, शास्त्रांची संगत, भगवंताचं नाम हेच अमृत आहे. संत तरी म्हणतात अमृत अहुनी गोड नाम तुझे देवा. नामदेव महाराजांचा अभंगच आहे. त्यांनी काय तुलना केली आहे बघा. हिता अमृत तरी म्हटलं त्याला पण अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे असं नामदेव महाराज म्हणतात. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. परमात्मा अमृतापेक्षा गोड आहे, अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो अमृत तू थुंकून देतोस कशासाठी? मृगजळ बघून. जर आपलं दैव चांगलं असेल तरच याची प्राप्ती होते. आणि असं कर्मधर्म संयोगानं प्राप्त झालेलं ते प्राशन करताना समोर मृगजळाचा पूर बघितला आणि त्यानं गिळत असलेलं अमृत थोडंच आहे म्हणून थुंकून दिलं. कशाला एवढंसं कमी? भरपूर मृगजळ समोर आहे.
म्हणून काय केलं, थुंकून दिलं. म्हणजे आपल्या समोर ज्या ज्यावेळी मोहक असे विषय समोर आलं त्याचं आकर्षण वाटायला लागतं, भोगण्याची इच्छा होते. त्यामुळे नाम ध्यान तत्वचिंतन सगळं बाजूला पडतं आणि वाटतंय अगोदर हेच घेऊया, ते बघू नंतर. ज्ञानेश्वरी कुठे काय घरातून जाते, नंतर वाचूया, तोपर्यंत काय करूया, टीव्हीचे कार्यक्रम बघूया, मित्रांच्या बरोबर गप्पा मारूया. मित्र बरेच दिवसांना आला, तो कुठंतरी गेला तर मग त्याच्याबरोबर बोलायचं कधी. ज्ञानेश्वरी काय आजची उद्या होईल, ज्ञानेश्वरीचं चिंतन आजचं उद्या होईल. काय करतोय आपण बघा, नाम घ्यायचं होतं पण आला मित्र, मित्र कधी येत नव्हता, त्याचा अपमान झाल्यासारखं होईल. नामाचा अपमान होत नाही. ज्यावेळी नामाचा अपमान होतो, भगवंताचा अपमान होतो, भगवंत नाराज होईल असं आपल्याला वाटायला लागेल, त्यावेळी आपण त्याला किंमत दिली म्हणायची. आपण प्रायोरिटीज ठरवत नाही जगताची. प्रायोरिटी, प्राधान्यक्रम कशाला द्यायचा हेच मुळात ठरवलं नाही. माझ्यासाठी अमृतापेक्षा मृगजळ ही प्रायोरिटी आहे. मला शिंपलीपेक्षा परिसापेक्षा शिंपली माझी प्रायोरिटी आहे. आणि म्हणून माझी प्रायोरिटी चुकल्यामुळं, मुख्य मुद्दा तोच आहे बरं का आपल्या आयुष्यामध्ये, प्रायोरिटी चुकते आणि म्हणून त्रास होतो. ज्याला महत्व द्यायचं त्याला महत्व न दिल्यामुळं, आणि दुसरा मुद्दा ज्याला महत्व द्यायचं नव्हतं त्याला दिल्यामुळं आपल्या आयुष्यात दुःख निर्माण झालेलं आहे. अन्य काहीही कारण नाही. घरोघरी चाललेली सगळे जे संघर्ष आहेत, समाजामध्ये चाललेले संघर्ष आहेत, याला कारण हेच आहे, जे हवं आहे, जे हिताचं आहे ते हिताचं कळलं नसल्यामुळं. आणि जे हिताचं आहे ते कळलं नाही आणि अहित आहे ते आवडतं. म्हणून म्हटलेलं आहे, प्रायोरिटी जी महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला द्यायला पाहिजे होती. सकाळी सकाळी नाम घ्यावं. याला अर्थ कारण काय आहे बघा, अर्थ काय आहे सांगा, याचं कारण काय आहे. तर याला कारण असं आहे की पहिल्यांदा नाम घ्यावं. प्रभाते मनी रामचिंतित जावा ना, दुपारी म्हटलेलं नाही. दुपारी का, दुपारी तुझ्या 2 नंबरची कामं करत जा, 3 नंबरची कामं करत जा, 4 नंबरची कामं करत जा, काय करणार आहेस ती करत जा. परंतु पहिल्यांदा महत्व दे जे तुझ्या हिताचं आहे, त्या नामाला, ध्यानाला. ब्रह्ममुहूर्त चुकवू नकोस, कारण ब्रह्ममुहूर्त श्रेष्ठ मुहूर्त आहे. मग ब्रह्ममुहूर्ताची प्रायोरिटी साधता आली पाहिजे ना, ती शोधली. आणि नको तो छंद करत आज बघूया, नंतर बघूया, उठूया, हे करूया, आमचे पाहुणे गेले की करूया, या सगळ्यामध्ये गुंतून राहिलास. आणि म्हणून मृगजळाचा पूर पाहिलास आणि अमृत थुंकून द्यायला लागलास, म्हणजे तुझं कितीच नुकसान तू करायला लागलास हे आता अभ्यासण्यासारखे आहे. म्हणून भोगण्याची इच्छा त्यालाच होते जे आकर्षित आहे. वाटते काय माहितीये काय, हे संपून जाईल ना, समोर मृगजळ आहे, अमृत थुंकून टाकूया, आणि त्याचं प्रमाण जास्त आहे, घेऊया आपण. कसं आहे, प्रमाण जास्त आहे. वास्तविक ते व्यापक आहे पण ते सूक्ष्म पण आहे. विचार केला तर भरून राहिलेला आहे, पण चिंतनाच्या बाबतीत विचार केला तर फार कमी आहे. शांतपणे बसून नामाला, नाम केवढं असते सांगा, एवढंच नाम आहे, एवढंच छोटस नाम आहे. छोटस असलं तरी काम मोठं करते ना, काम मोठं करतंय. अमृताचे 2च थेंब आहेत, काम मोठं करणार आहे. तुला ब्रह्मप्राप्ती करून देणार आहे ते अमृत. मृगजळ ब्रह्मपद प्राप्ती नव्हे, प्रपंच सुद्धा प्राप्ती नाही. आणि प्रपंचाच्या प्राप्तीच्या नादामध्ये प्रपंचही निसटतो हातातून आणि परमात्माही निसटतो. केवढा मोठा धोका आहे बघा. परमात्मा प्राप्तीच्या नादामध्ये परमात्माही सापडतो आणि प्रपंचही असतोच, तो जातच नाही कुठे. कसे डबल फायदा आहे बघा त्यामध्ये. इकडे मात्र डबल तोटा आहे. प्रपंचाचाच फक्त नाद केल्यामुळे, मृगजळाचाच फक्त नाद केल्यामुळे फक्त अमृतच गेलं नाही, तर खरं पाणी प्यायचं होतं, तहान लागली होती, ते पण राहिलं. खरं पाणी तरी पी ना किमान. एक म्हणजे मृगजळ, दुसरा नंबर पाणी, पाण्यानंतर अमृत, असा आपण जरा क्रमांक करूया. म्हणजे एक खोटी कल्पनेतलं विश्व, दुसरं खरं जग आता व्यवहारात असणारं, आणि तिसरा परमात्मा. सगळे आहेत ना सगळी. यातलं आता प्रायोरिटी ठरवायला पाहिजे. आता प्रायोरिटी मी मृगजळालाच दिली तर एक म्हणजे मी खरोखर व्यवहारिक दृष्ट्या तहान द्यायला लागेल, आणि पारमार्थिक दृष्ट्या माझा मृत्यू आहे. का अमृत सेवन केलं नाही म्हणून.
किती दोन मुद्दे किती फार महत्वाचे आहेत. आपण जरा चिंतन करावं यावरती, कारण एकट्या माणसाचं चिंतन काय पुरं होत नाही. आपण पुरा चिंतन त्याच्यावर करावं. दृष्टांतच आहे, नुसते सांगून सुद्धा संपले असते, पण दृष्टांताच्या पाठीमागं असणारा जो आत गूढ असलेलं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान फार महत्वाचं आहे. म्हणून आपण जरा थोडीशी चर्चा करावी की जमिनीवर होणारा पाण्याचा भास, पाणी नव्हे, किती थर्ड ग्रेडची चूक आपण करायला लागलोय बा. मृगजल म्हणजे थर्ड ग्रेड, पाणी म्हणजे सेकंड ग्रेड, आणि अमृत म्हणजे फर्स्ट ग्रेड. लक्षात घ्या, असा हे फर्स्टचाच विचार करावा ना. ज्ञानी त्याचा विचार करतात, पण सामान्य जीव म्हणून तू पाणी तरी पी. नाही, मृगजळाच्या आशेनं तुझ्या हातातनं पाणी पण गेलं, तहानेनं व्याकुळ होऊन तू मरणारच आहेस व्यावहारिक दृष्ट्या, आणि दुसरा पारमार्थिक दृष्ट्या तू अमृत टाकलंस, म्हणून तुझा पारमार्थिक सुद्धा मृत्यू आहे. पारमार्थिक म्हणते मृत्यू या शब्दाचा अर्थ आहे मी कोण आहे हे कित्येक जन्म पाहिलेत, भोगलेत तरी समजणार नाही. हा पारमार्थिक मृत्यू आहे. तो पारमार्थिक मृत्यू सुद्धा माझ्या वाट्याला येतो. त्यामुळे पहिला दृष्टांत जो अमृताचा दिलेला आहे की जमिनीवर पाण्याचा भास होतो, मृगजळ आहे, तसा संसारातील विषयांचा भास होतो, आणि तो भास परमात्मा प्राप्तीच्या आड येतो. अमृत गिळायचं होतं, त्याऐवजी मृगजळाच्या भासामुळं अमृत गिळायचं राहून गेलं. दुसराही दृष्टांताने दिलेला आहे, कोणता की लोखंड म्हणून परीस आहे की जो परीस लोखंडाचं सोनं करणारा आहे, स्पर्शानं लोखंडाचं सोनं करणारा जो दगड असा परीस मिळाला, पण चमकणारी शिंपली पाहिली आणि गळ्यात असलेला, काय म्हटलेलं आहे माऊली बोलतात, तोडीला परीस बांधिला गळा, बांधलेला गळ्यामध्ये बांधलेला परीस तोडून दिला, शुक्तिका लाभे किंवा शुक्तिका लोभे, दोन्ही शब्द चालू शकतील, आपण वापरायचे नाही. इथं लाभे आहे म्हणजे शुक्तिकेचा लाभ झाल्यामुळे किंवा शुक्तिकेचा लोभ असल्यामुळे त्यानं हे टाकून दिलं. दगड समजून परीसाचा त्याग केला आणि मोहक शिंपलीचे ग्रहण केलं. तसं आत्मा परीसाप्रमाणे आहे, आणि शिंपली हे विषयातलं संसारातलं सुख आहे, कारण ते परिवर्तनशील आहे, संपणार आहे, परावलंबी आहे, मीठ आणणार आहे, दुःखरूप आहे, अनित्य आहे संसारातलं सुख. आणि हे कसं आहे, नित्य आहे, सुखरूप आहे, सदा कुठेही पाहिजे तिथं प्राप्ती होणार आहे. देशकाल वस्तूच्या याला मर्यादा नाहीत, तरी पण त्या सुखासाठी ओढ लागत नाही. जो परीस आहे तो, म्हणून लोक विषय भोगासाठी पवित्र शुद्ध असलेला परमात्मा जो आहे म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानाचा आव्यर करतात. त्यामुळे खरं ज्ञान प्राप्त होत नाही. प्रत्येक ज्ञानामध्येच त्याचं समाधान होतं. आणि म्हणून काय सोडलं कशासाठी, केवढी मोठ्या गोष्टीचा त्याग केला एका छोट्या गोष्टीसाठी. अमृताचा त्याग केलास मृगजळासाठी, आणि परीस दगड म्हणून फेकून दिलास चकाकणाऱ्या शिंपलीसाठी. केवढा मोठ्याचा त्याग केला. एक साधू पुरुषांना भेटलेत, एक सामान्य जीव माझ्यासारखा साधक जो सतत विषयामध्ये गर्क असलेला, आणि तो आहे आपल्याकडे साधू पुरुष दिसले की त्यांना मोठं मोठं म्हणायचं. मोठं मोठं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. ते एवढे मोठे आहेत, ज्ञानेश्वर माऊली असे होते, तुकोबा असे होते, डॉक्टर काका असे असे आहेत. वर्णन करायला आपण कमी करत नाही बरं काय, पण त्यातलं काहीतरी घ्यावं असं मात्र आपलं काय होत नाही, धाडस होत नाही तेवढं. तसा माझ्यासारखा एक जण, तो काय म्हणाला, साधू पुरुषांना भेटला, आणि साधू पुरुषांना तो प्रापंचिक काय म्हणतो, तुम्ही फार मोठे वैराग्यवान पुरुष आहात, कारण तुमच्या संसाराचा केवढा मोठा त्याग केला तुम्ही, आणि वैराग्य धारण केलं, साधू बनला, संत महात्मे बनला, तुमचा त्याग मोठा आहे, तुम्ही मोठे त्यागी आहात. एका साधू पुरुषाला तो प्रापंचिक बोलतोय का, तुम्ही केवढ्या मोठ्या संसाराचा त्याग केला, कारण तुम्ही मोठे त्यागी आहात. आता यावर साधू पुरुष बोलतात, अरे आमचा त्याग काहीच नाही, तुम्ही खरे मोठे आहात आमच्यापेक्षा. त्या प्रापंचिकाला साधू पुरुष काय म्हणतात, तुम्ही खरे मोठे आहेत आमच्यापेक्षा. का, त्याला कारण आहे, आम्ही आमचा त्याग सुद्धा सामान्य आहे, कारण संसार प्रपंच हा सामान्य गोष्ट आहे.
अगदी क्षुल्लक गोष्ट आहे, त्या क्षुल्लक गोष्टीचं सोडायचं काम आम्ही केलं. त्यात एवढं मोठं काय केलं? हे सामान्य प्रपंच होता, क्षुल्लक विषय होते, जे क्षुल्लक असणारे विषय त्याचा आम्ही त्याग केला. हा एकदम छोटा त्याग आहे. खरे त्यागी तुम्ही आहात की तुम्ही परमात्म्या ज्ञानाचा त्याग केलेला आहे. परमात्म्याचा आवेर केला तुम्ही, म्हणजे तुम्ही परीस बाजूला केला. त्यागी कोण सांगा? खरा त्यागी मोठा त्याग कुणाचा सांगा? आता ह्यामध्ये विडंबन आहे, पण लक्षात ठेवण्यासारखं विडंबन आहे. साधू पुरुष म्हणतात, अरे खरे त्यागी तुम्ही, तुमचा त्याग मोठा आहे. का त्याग मोठा आहे? परमात्मा मोठा की संसार मोठा? तर परमात्मा मोठा. मग परमात्म्याचा त्याग करणारा हा मोठा त्याग हो ना. आणि संसाराचा त्याग करणारा छोटा त्याग आहे. साधू पुरुषांनी पटवून दिलं, आणि खरंच पटण्यासारखा पण मुद्दा आहे. आम्ही जो त्याग करतोय फार मोठा त्याग केला. आम्हीच खरे वैराग्यवान आहोत. मग आमच्यासारखे जीव वैराग्यवान म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी ज्ञानाचा अभ्यास केला. मला तत्वज्ञान नको, मला नाम नको, नामापेक्षा बडबड आवडते मला. मग त्याग कोणी केला? नाम फार मोठा आहे. पाहुणे काय भेटणार नाहीत काय? नाही, पाहुण्याशी गप्पा मारायच्या आहेत, आणि त्यामुळे नाम राहिलं माझं. मग नाम मोठं नाम त्याग केलंस ना, मग मोठा त्याग ही मोठा कोण? ज्यानं नामाचा त्याग केला तो मोठा. आणि म्हणून साधू पुरुष म्हणतात, आम्ही कसला त्याग केलाय रे? साधा संसार जो नाहीच, जवळ जो अस्तित्वातच नाही, त्याला मी सोडलं. किती विचार करायला लावणारं उदाहरण आहे बघा. तो छोटा त्याग आहे म्हणतात, तुम्ही मोठा त्याग केला, परमात्मा फार मोठा आहे. आणि हे ज्ञान जे आहे, आत्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, ते सर्वश्रेष्ठ आहे. अशा सर्वश्रेष्ठ मौल्यवान असलेल्या ज्ञानाचा तुम्ही त्याग केला, त्यामुळे तुम्हीच मोठे त्यागी आहात. म्हणून आमच्यासारखी जीव खरंच मोठे त्यागी आहेत. आपण त्यागी म्हणून घ्यायला पाहिजे. खरं वैराग्य आम्हाला जे आलंय ते परमात्म्याबद्दलचं आलंय, संसाराबद्दलचं नाही. संसार आपल्यासाठी मोठा आहे. कंपॅरिझन केली तर त्या कंपॅरिझनमध्ये जाता जाता निघालो होतो. भाजी घ्यायची होती, पण आरती ऐकून आली म्हणून मी मंदिरात आलो. आता कसला त्याग केलाय बघा. निघालो होतो भाजीला, पण रस्त्याला आरती चालली होती म्हणून आलो. आरतीसाठी आला नव्हता, भाजी आणण्यासाठी मंडईत निघाला होता. रस्त्यात लागली मंदिर, मंदिरातली आरती. आता दोन्ही साधूया म्हणून असे आमच्यासारखे आहे, तिकडे तिकडे जाता जाता. त्यामुळं विचार केला तर काय थुंकावं आणि काय गिळावं, जरा विचार करायला पाहिजे ना. थुंकी जे अमृताचा गिळता का, किती गंमतशीर गोष्ट आहे. पाहिलेली गोष्ट सांगतो. ही पाहिलेली कुणी आहे? परमपूज्य गोविंदगिरी महाराजांनी उदाहरण आपल्या ग्रंथामधून दिलेलं आहे. ते म्हणतात, एका कार्यक्रमाला अगदी खरं घडलेले उदाहरण दिले ना गोविंदगिरी महाराजांनी. परमपूज्य गोविंदगिरी महाराजांनी खरं उदाहरण त्यांनी पाहिलेलं दिलेलं आहे. ते काय म्हणतात, एका कार्यक्रमाला गेलो होतो, बेत केला होता असा, चांगले मस्तपैकी सगळे पदार्थ होते जेवणामध्ये, सगळे गोडधोड पंचपक्वान्न, सगळा बेत अतिशय सुरेख असं जेवण केलेलं होतं. आमरसपुरी होती, केशर बदामाचा शिरा होता, आणि सगळं झालं, खाल्लं आम्ही. माझा मित्र पण माझ्या बरोबर होता. आम्ही जेवलो आणि बैठकीच्या खोलीमध्ये जरासं थोडंसं बसलो गप्पा मारत, आणि तो मनुष्य आपल्या बॅगेमध्ये काहीतरी शोधत होता. तर महाराजांना वाटलं काय, कदाचित प्रत्येकाचं काहीतरी जेवणानंतर एक गोळी खायची असतेच ना, त्या गोळीची आठवण कधी विसरत नाही. नाम विसरेला, पण बीपीची गोळी, शुगरची गोळी कधी विसरत नाही माणूस. लक्षात ठेवणे तर काय, कशाला किंमत देतोय बघायला पाहिजे. ह्यावरून आपण समजते आपली प्रायोरिटी कशामध्ये. बरोबर टायमिंग कशी आठवते आपल्याला गोळीची बघा. नामाची काय आठवत नाही? ती नाही, ते कधीही घेतलं तरी चालतंय. अरे पण कधीही गोळी घेतली तर चालत का नाही? मग हा मुद्दा आहे ना. काय विचार आपण कधी करतोय का बघा, याच्यावरती सखोलपणानं नाही करत. महाराज म्हणले, हा पिशवीमध्ये आपल्या बॅगेमध्ये काय शोधा लागलाय, तर याला कदाचित जेवणानंतर गोळी काहीतरी खायची, त्याची पथ्य काहीतरी असेल म्हणून शोधत असेल. शोधतो त्याला सापडेना. शेवटी महाराजांनी न राहून म्हटले, काय शोधा लागलाय, काय हवंय का तुम्हाला, काय औषध विसरलं काय? नाही हो, औषध असं काय लागत नाही मला जेवल्यानंतर तंबाखू खायची सवय आहे ना. ती तंबाखूची डबी आणि तंबाखू कुठे सापडेना झालाय, तो बॅगेमध्ये मी शोधायला लागलो. महाराज म्हणले, एवढे आमरसपुरी, केशर बदामाचा शिरा खाल्ल्यानंतर परत हे आठवलं. किती टेस्ट घालावा लागलाय तोंडाची. माणूस किती खाली उतरतोय हे आपल्या लक्षात येईल. हे उदाहरण आहे बरं काय. तंबाखू खाणाऱ्यावरची टीका नाही, तर आपल्याला मृगजळ आणि अमृत याचं उदाहरण देण्यासाठी
परमपूज्य गोविंदगिरी महाराजांनी ते उदाहरण दिलेलं आहे. म्हणून यालाच माऊली भ्रांत म्हणतात. अशी बॅग शोधत बसलेला आहे ना, तो भ्रांत आहे. आणि काय शोधतोस का? जे आहे तुझ्याकडं त्याचा आनंद लूट. तुझ्या जिभेवरती आता बदाम शिरा केशर घातलेल्या शिरेचा टेस्ट आहे. ती टेस्ट घालवतोस तंबाखूच्या नादामध्ये. तसा गिळता गळा थुंकुनी अमृताचा गिळता गळा तोडीला परिस बांधिला गळा शुक्ती का लाभे. प्रश्न विचारलाय, काय तरी उत्तर याला आपण शोधलं पाहिजे ना. यालाच माऊली भ्रांत म्हणतात. त्यामुळं विषय भोग म्हणजे जीवन आहे. प्रपंच करणं म्हणजे जीवन आहे. एखादं घर बांधणं, नोकरी करणं, लग्न करणं, 1-2 मुलांना जन्म देणं, त्यांचा त्रास भोगणं, त्यांच्यानंतर आणि त्याने दिलेला त्रास भोगणं, ह्या सगळ्याला जीवन म्हणतात. याला जीवन आयुष्य ना. जीवन ते नाही बरं काय, ते आयुष्य आहे. जीवन फार वेगळं आहे. जीवन आनंद आहे. जीवनामध्ये परमात्माची गोडी घातलीच पाहिजे. परमात्मा विना प्रपंच असार आणि निसार आहे. त्यातमध्ये कुठला आहे? अगदी पानसट आहे प्रपंच. जर त्यात परमात्मा मिसळला नसेल तर. खरं पाहता सगळ्या जगात परमात्मा नटलेला आहे. पुढचा श्लोक आता आपण बघणारच आहोत त्या बाबतीतला. सगळीकडे जग परमात्मा रूप ब्रह्मरूपच आहे. आम्हाला त्यातली गोडीच कळत नाही. बरं, प्रपंच टाकून ते करावे लागत नाही. प्रपंच करत त्याची गोडी घ्यायची आहे. प्रपंच टाकावं लागत नाही तर प्रपंच. तू मृगजळ तुला दिसलं ना, अरे मृगजळाकडे बघत बघत त्या अमृताचे 2-3 थेंब आहेत, पी ना. ते काय विष आहे थुंकायला लागलास ते. व्यवहाराच्या बाबतीत भाषात आपण बोलूया. भले याला वाटलं मृगजळ जास्त आहे ते घेतलं पाहिजे, संसार खूप चांगला आहे असं वाटायला लागलं. अरे पण परमात्मा नाम थोडंसं आहे, नाम घे ना आणि प्रपंच पण कर. दोन्ही गोष्टी तुला करता येतील. ते थुंकायला लागला. नाम नको, ध्यान नको, तत्वचिंतन नको, नुसता प्रपंचच करणार आहे. ह्याला म्हणायचा भ्रांत जीव. त्यामुळं विषय भोग म्हणजेच आयुष्य म्हणजेच जीवन अशी एक व्याख्या आपण करूनच टाकलेली आहे अलिखित. म्हणून प्रत्येक जन्म प्रत्येक मृत्यू आपल्याला भोगावा लागतो. किती जन्म भोगले, किती जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजिती. तुकोबा बोलतात किती वेळा फजिती करून घेतो. मुलांच्याकडून फजिती, नातलगांच्याकडून फजिती, नोकरी जिथं करतोय तिथं फजिती. अरे ही फजिती होती गृहीत धर. आणि मुख्य सुख कुठं आहे तिकडं तोंड कर तुझं. आता तिकडं तुझं मुख असलं पाहिजे. त्या सर्व सुखाला विन्मुख झालास आणि या विषय सुखाला सन्मुख झालास म्हणून दुःख भोगतोस. तुझा फक्त वळायचं आहे बाजूला, तोंड फिरवायचं आहे फक्त, बाकी काय करायचं नाही. प्रपंचाकडे पाठ केली म्हणून काय प्रपंच निघून गेला काय? नाही, आहे तिथंच आहे तो. परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात परमार्थ करायचा म्हणजे आपलं प्रपंच, आपली शेतीवाडी, आपला 7-12 दुसऱ्याच्या नावावर करायचा आहे. आणि तो करावा तर लागतोय काय? नाही. तो कुठं अडचण म्हणायला लागलाय आपल्याला? प्रपंच, तो प्रपंच माझा म्हणतो, ही माझी अडचण आहे. प्रपंचाची अडचण काही नाही, ही माझ्या जीवाची अडचण आहे. त्यामुळे काय घ्यावे, काय टाकावं हेच कळत नाही. ह्यालाच भ्रांती म्हणतात. आणि सगळ्यात श्रेष्ठ सगळे संत सांगतात हे परमात्म्यासारखं म्हणजे अमृत आहे. परमात्म्यासारखं आत्मज्ञानासारखं नाही. ज्ञानेन सदृश्य पवित्र मीव विद्यते. ज्ञानासारखं पवित्र शुद्ध श्रेष्ठ राजगुह्य राजविद्या दुसरी कुठलीच नाही. ही प्रपंचाची विद्या काय करायची आहे? पोट भरण्यासाठी वापर. पण पोट भरलं म्हणून ब्रह्मविद्या प्राप्त झाली नाही. आजपर्यंत आम्ही तेच करत आलो. 60-70व्या वर्षी तरी समजलं तरी खूपच आहे. लवकर काय समजायला पाहिजे असंही नाही. कधीतरी त्याचा बोध झाला पाहिजे ना. तर कधीतरी बोध व्हायला पाहिजे. समर्थ बोलतात कसे बघा, काय म्हणतात? जगदीशा परता लाभ नाही, कार्याकारण सर्व काही, संसार करीत असताही समाधान. काय बोलतात बघा, संसार करत असताना सुद्धा समाधान देणारं हे जगदीशाचं सुख आहे. तुम्हाला वाटते ना अरे मृगजळ बघत बघत अमृत पी ना. शिंपलीकडे पहा, शिंपली घ्यायलाही जा, पण परीस तरी तोडून टाकू नकोस ना गळ्यातला. तू परीस तरी सांभाळ. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. हे जर लक्षात घेतलं तर ही ओवी जी आहे ना समर्थांची,
दासबोधामधली, जगदीशा परता लाभ नाही, दुसरा श्रेष्ठ आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देखे असं माऊली बोलतात. कार्याकारण सर्व काही, सगळ्या कार्याला आणि कारण म्हणून जो जगदीश आहे तो आहे संसार करीत असताही समाधान. हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा परिसाय होय. संत कळवळून सांगतात भक्त आपल्याला. मात्र हाट भरला संसाराचा, हाट म्हणजे बाजार भरला. आता या बाजारामध्ये काय खरेदी करायचं तर नफा पहावा देवाचा. ही सगळा संसाराचा सगळा हाट आहे, सगळा बाजार भरलेला आहे, फुगे आहेत, देखण्या वस्तू आहेत. पण जे तुला हवं आहे, जे तुझ्या हिताचं आहे, तू भगवंत नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा परिसाय होय. म्हणजे काय होईल? हे सगळं जे आहे ना जन्म, तो जन्म कृतार्थ होईल. कसा पण जन्माला आला हा कटकट आहे, ओकटे मृत्यू लोकीचे उपराटे. अर्जुना जरी अवचटे जन्मला अशी तू तरी झडझडून मैदानी. अरे कसा तरी चुकून जन्माला आलास, असू दे ती कटकटच आहे सगळी, पण असू दे ती कटकट, पण तू बाहेर पडायचा विचार कर ना. कटकटीत आलास त्याच्यावर आता उपाय नाही. मला हा जन्म, माझं शरीर आणि शरीरातले प्रारब्ध भोग मला संपवता येत नाही. पण प्रारब्ध संपवता येत नसलं तरी परमात्मा प्राप्ती मला काय आड यावी, परमात्मा प्राप्ती करण्याचे प्रयत्न मी का करत नाही? ज्यासाठी प्रयत्नच लागत नाहीत मुळात, ते का करत नाही? म्हणून म्हटलंय तरीच या कष्टाचा म्हणजे परेज स्वीकारण्यामध्ये नफा आहे, अमृत स्वीकारण्यामध्ये नफा आहे. नफा पहावा देवाचा समर्थ म्हणतात. त्यामध्ये हा अमृत आणि परीस हेच माझं खरं आहे. अमृत प्राशन करण्यामध्ये जीवन आहे, याच्या आपल्याकडे वेगळं जीवन आहेच कुठलं? दोन दृष्टांतांनी केवढं मोठं तत्वज्ञान माऊली सांगतात बघा. तसा हृदयामध्ये तुझ्या आराम आहे, सर्व सुखाचा आराम आहे. तरी भ्रांतीनं तू अमृताकडे दुर्लक्ष करतोस आणि मृगजळाची इच्छा करतोस. तू परीस फेकून देतोस आणि शिंपली धारण करण्याचा उद्योग करतोस. तर ही तू चूक करायला लागलास, शहाणा हो, असं माऊलींना सांगायचं आहे. आणि म्हणून आपणही त्याच्यावरती चिंतन करावं, विचार करावा. एकच ओळी घेऊ शकलो आपण, कारण थोडंसं चिंतनाला 9वा अध्याय चिंतनाचाच आहे म्हणून थोडासा स्लो व्हायला लागला आहे. पण तुम्हाला आवडत असेल नसेल हा भाग वेगळा आहे. मला बोलताना आणि सांगताना आनंद वाटतो म्हणून कदाचित वेळ होत असेल, समजून घेतलं तरी चालेल. स्लो चाललंय आपलं. पण या ओळीवर, एकाच ओळीवर आपण चिंतन करूया आज दिवसभर. काय? बहु मृगजळ देखुनी डोळा, तुंकी जे अमृताचा गीता गळाला, तोडीला परीस बांधला गळा, शुक्तिका लाभे. वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल.